6वा श्लोक। न चैतद्विद्म कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। न चैतद्विद्म कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 6व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। नहा कतरत गरीयः एतच्च न विद्मः यत्वा जयेम यदि वा नहा जयेयुः यान हत्वा न जिजीविषामः ते एव धार्तराष्ट्राः प्रमुखे अवस्थिताः। त्याचा अर्थ असा होईल, नहा म्हणजे आम्हाला, आम्हाला म्हणजे आम्ही जे पांडव आहोत आम्हाला, कतरत गरीयः म्हणजे काय अधिक श्रेयस्कर आहे, म्हणजे युद्ध करून भोग भोगणं अथवा भिक्षान्न मागणं, या दोहोमध्ये या दोघांमध्ये कोणतं अधिक चांगलं हे काही आम्ही जाणत नाही। न विद्मः आम्हाला ते काही कळत नाही। या दोन गोष्टीमध्ये कोणतं चांगलं आहे हे काही आम्हाला कळत नाही। दोन गोष्टी म्हणजे भिक्षा मागणं किंवा युद्ध करणं, या दोन्ही गोष्टीमध्ये आमच्याकरिता कोणतं श्रेष्ठ आहे हे काही आम्हाला समजत नाही। यत्वा जयेम यदि वा नहा जयेयुः किंवा आम्ही विजयी होऊ अथवा ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला कळत नाही। युद्धामध्ये आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला कळत नाही। यान हत्वा न जिजीविषामः ज्यांना मारून आम्ही जिवंत राहण्याची इच्छा करत नाहीत, जगण्याची इच्छा करत नाहीत, असे जे ते एव धार्तराष्ट्राः प्रमुखे अवस्थिताः, तेच हे धृतराष्ट्राचे पुत्र, धृतराष्ट्राशी संबंधित असलेले, धृतराष्ट्राचे पुत्र म्हणा किंवा भीष्मद्रोणादिक हे आता त्या कौरव पक्षात असल्यामुळे तेही धृतराष्ट्राच्या संबंधितच आहेत, असे हे माझ्या पुढे उभे आहेत की ज्यांना मारून आम्ही जगण्याची इच्छा करत नाहीत, असेच हे धृतराष्ट्राशी संबंधित असलेले भीष्मद्रोणादिक हे आमच्या समोर उभे आहेत। तो म्हणतो या दोहोमध्ये कोणतं एक योग्य आहे हे काही आम्हाला कळत नाही। माग तर तो म्हणत होता की भिक्षांनावर उपजीविका करणं हेच काय आहे, श्रेयस्कर आहे। आता थोडा खाली उतरला, आता काय म्हणतो या दोन गोष्टीमध्ये नेमकं काय आमच्यासाठी योग्य आहे हे कळत नाही। अगोदर तर ठामच होता, युद्ध न करता भिक्षा मागता भिक्षा मागणं हेच आमच्यासाठी काय आहे, योग्य आहे असं म्हणत होता। आता म्हणू लागला की
भिक्षा मागणं आणि युद्ध करणं या दोन गोष्टीमध्ये आमच्याकरता कोणती श्रेयस्कर गोष्ट आहे हे काही आम्हाला कळत नाही. पुन्हा या युद्धात आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला कळत नाही. अगोदर काय म्हणत होता, म्हणजे मीच त्यांना काय करेल, जिंकेल, मीच त्यांना मारील, असा तो ठाम होता. मी यांना मारू इच्छित नाही. अरे तेही युद्ध करायला आलेले आहेत ना, तू असं कसं म्हणू शकतो मी यांना युद्धात मारू इच्छित नाही? म्हणजे तुला असा निश्चय आहे का तूच मारशील यांना? ते नाही मारू शकणार का तुला? आता मात्र तो खाली उतरला. तो काय म्हणतो, आता ते आम्हाला जिंकतील की आम्ही त्यांना जिंकू हेही आम्हाला कळत नाही. बरं, जरी आम्ही समर्थ असू यांना मारण्यासाठी, तरी देखील ज्यांना मारून आम्ही जगण्याची ही इच्छा करत नाहीत असे धृतराष्ट्राशी संबंधित असलेले हे भीष्म द्रोणादिक माझ्या पुढे काय आहेत, उभे आहेत. आता तो मला कळत नाही इथपर्यंत तर आलाय. अजून काही हे देवा तू मला सांग असं म्हणालेलं नाही. फक्त काय म्हणतोय, या दोन गोष्टीमध्ये योग्य कोणती गोष्ट आहे हे आम्हाला कळत नाही. भिक्षांना मागून उपजीविका करणं चांगलं की तू म्हणतो त्याप्रमाणे युद्ध करणं चांगलं? या दोन गोष्टीतील कोणती गोष्ट श्रेयस्कर आहे, अधिक चांगली आहे, कल्याणकारक आहे, हे काही आम्हाला कळत नाही. तरी देखील देव त्याला आता काही लगेच तत्वज्ञानाचा उपदेश करणार नाही. पुढच्या श्लोकात ज्यावेळेस तो म्हणेल, शिष्यस्ते हम शाधिमान त्वाम प्रपन्नम, मी तुला शरण आलेलो आहे, मला लवकर काय कर, उपदेश कर, मला उपदेश कर. त्यावेळेस देव काय करील, उपदेश करील. शास्त्रामध्ये वचन आहे ना, ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात, कोणी विचारलं नाही तर काही सांगू नये. लक्षात आलं का? त्याचे महत्व कळत नाही. विचारल्यानंतर त्याला काय करावं, त्याची जिज्ञासा पाहून मग त्याच्या प्रश्नाला काय करावं, उत्तर द्यावं. म्हणून तर श्री गुरूंना शरण जावं, त्यांची सेवा करावी, मग ते प्रसन्न आहेत असं पाहून मग त्यांना प्रश्न विचारावा असं सांगितलं. मग ते सांगतील. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. सेवा करावी, प्रणिपात करावा, नमस्कार करावा, सेवा करावी, त्यांना प्रसन्न करावं, मग काय करावं, प्रश्न विचारावा, आणि मग ते आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सांगतील, समाधान करतील. मग तेही सांगती पुसिले, ते सांगतील पण विचारल्यानंतर. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. अजून काही तो विचारत नाही आहे, नेमकं काय करावं हे कळत नाही असं तो या श्लोकात म्हणतोय. भिक्षा मागणं आणि युद्ध करणं या दोहोमध्ये आमच्याकरिता कोणतं श्रेष्ठ आहे हे आम्हाला कळत नाही. शिवाय युद्धात आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला कळत नाही. ज्यांना मारल्यानंतर आम्ही जगण्याची इच्छा करत नाहीत असे धृतराष्ट्राशी संबंधित हे भीष्म द्रोणादिक माझ्या पुढे उभे आहेत. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे, परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा. काही ज्ञानेश्वरीमध्ये थोडे ओव्या मागं पुढं असू शकतील. माझ्या समोर जी प्रत आहे त्याच्यामध्ये ही 52 क्रमांकाचीच ओवी या 6व्या श्लोकाखाली आलेली आहे. एरवी माझ्या चित्ती जे होते, एरवी जे माझ्या चित्ती होते, एरवी ह्याविषयी माझ्या चित्तामध्ये जे होतं, माझ्या मनात जे होतं ते मी येथे विचारूनी बोलिलो. ते मी या ठिकाणी विचार करून बोललेलो आहे, विचारपूर्वक बोललेलो आहे. अर्जुन म्हणतोय, परंतु या परवते यापेक्षाही निके चांगलं काय, निके काय चांगलं काय आहे ते तुम्ही जाणा. ते तुम्हालाच काय आहे, ठाऊक आहे. श्लोकात फक्त अर्जुन म्हणतोय आम्हाला समजत नाही,
न विद्मः आम्हाला कळत नाही. ज्ञानोबारायांनी त्याच्यावर भाष्य करताना काय केलंय, ते तुम्ही जाणा, ते तुम्ही जाणता. लक्षात आलं, असं केलेलं आहे. श्लोकात अर्जुन म्हणतोय मी जाणत नाही. याचाच अर्थ काय, हे कोणापुढे म्हणत असतो आपण, मी जाणत नाही. जो जाणतो त्याच्या पुढेच म्हणत असतो ना. म्हणून ज्ञानोबारायांनी त्याच्या मुखात हे शब्द घातले. एरवी माझ्या चित्ती जे होते, एरवी याविषयी माझ्या चित्तामध्ये जे होतं ते मी विचार करून आपल्याजवळ बोललो. हे पाठीमागे जे बोललेलं आहे तो. परंतु या पलीकडेही, याच्यापेक्षाही काय चांगलं किंवा हितकर आहे ते तुम्हीच जाणू शकता. मला तर वाटतंय युद्ध न करणंच हितकर आहे. भिक्षा मागून उपजीविका चालवणंच काय आहे, हितकर आहे. हे मी विचारपूर्वक बोललेलो आहे. अर्जुन म्हणतोय मी काय अविचारानं आणि असाच म्हटलेलं नाही की युद्ध न करणं चांगलं म्हणून. मी विचारपूर्वक बोललेलो आहे. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारोनी बोलिलो, येथे विचार करून मी बोललेलो आहे. पण यापेक्षा आणखी काही चांगलं आहे का आमच्यासाठी, हे मात्र तुम्हीच जाणू शकता. आता काय झालेलं आहे, अर्जुनाच्या डोळ्यावरची जाण थोडीशी उतरलेली आहे. लक्षात आलं का? म्हणूनच तो भगवंताला म्हणतोय की देवा मी एवढं तुला आळवून सांगतोय तरी तुम्ही या माझ्या बोलण्याकडे लक्ष का देत नाही. आपण माझी अशी उपेक्षा का करता. तुम्ही तर प्रतिज्ञा केली, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. मग तुमची प्रतिज्ञा आहे ना, तर म्हणून मग तुम्ही सांगावं इथं की लढावं की इथून परत जावं. या दोघांमध्ये योग्य कोणतं आहे हे काही मी जाणत नाही, ते तुम्हीच चांगल्या रीतीनं काय करता जाणत आहात. पण एवढं तर त्याला लक्षात यायला लागले की आपल्यापेक्षा देवाला जास्त कळतं. इथपर्यंत तो आलेला आहे. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारोनी बोलिलो, येथे जरी तो विचारपूर्वक बोललेला असला, कोण अर्जुन, तो म्हणतोय त्याप्रमाणे, तो काही खोटं बोलणार नाही. तो देवाला म्हणतो मी हे विचारपूर्वकच बोललो होतो की युद्ध न केलेलंच चांगलं. पण अज्ञानी माणसाने कितीही विचार केला तरी तो शेवटी अविचारच असतो. लक्षात आलं? तो अज्ञानी आहे, मोहग्रस्त आहे. स्वजनांच्या अतिस्नेहानं काय झालेलं आहे, भ्रांत झालेला आहे. आणि अशा भ्रांत माणसानं कितीही विचारपूर्वक बोललं तरी ते बोललेलं ते काही योग्यच असेल, उचितच असेल असं नाही. म्हणून तर मग आपल्याला सांगताना काय सांगितलेलं आहे, विचार करायचं, पण संतांजवळ जाऊन विचार करायचा. आपण आपल्या मनानं जर विचार करू जाऊ तर तो अकल्याणाचाच विचार जास्त असेल. आपण अज्ञानी असल्यामुळं आपल्याला खरी गोष्ट कळणारच नाही काय आहे ती. खोट्याच गोष्टीला आपण खरी समजून बसू. म्हणून जो विचार करायचा आहे सदसद विचार, तो देखील संतांजवळ जाऊन, श्रीगुरूंजवळ जाऊन काय करायचा आहे, विचार करायचा सांगितलेला असतो. इथं अर्जुन म्हणतो मी विचार करून बोललेलो आहे, परंतु या पलीकडेही काय चांगलं किंवा हितकर आहे ते मात्र तुम्हीच जाणू शकता. पै वीरू जयासी ऐकीजे आणि या बोलीची प्राणू सांडीजे, ते एथ संग्राम व्याजे उभे आहात. पै विरू जयासी ऐक, पै जयासी विरू ऐकीजे आणि या बोलीची प्राणू सांडीजे, ते एथ संग्राम व्याजे उभे आहाती. पै परंतु जयासी विरू ऐकीजे, ज्यांच्याशी आमचं वैर आहे असं ऐकता क्षणीच या बोलीची प्राणू सांडीजे, आणि या बोलीची प्राणू सांडीजे असं आम्ही ऐकावं. आणि त्या ऐकण्याबरोबरच या बोलीची, या बोलण्याबरोबर, या बोलण्यानंच प्राणू सांडीजे, आम्ही प्राण सांडावे. असे जे लोक आहेत तेच ते एथ संग्राम व्याजे उभे आहात. ते या ठिकाणी युद्धाच्या निमित्तानं, लढण्याच्या निमित्तानं आमच्या समोर येऊन उभे राहिलेले आहेत. म्हणजे या लोकांना आम्ही एवढं पूज्य मानतो की त्यांच्याबरोबर आमचं वैर आहे
असं कोणी बोललं तर ते ऐकता क्षणीच आम्ही काय सोडावेत, प्राण सोडावेत, एवढे हे पूजनीय असलेले लोक, आणि तेच आमच्या समोर युद्धाच्या निमित्तानं काय आहेत, उभे आहेत. विरू, विरू म्हणजे वैर, पै विरू जाय असे ऐकीचे, विरू म्हणजे वैर, वाकडेपणा. ज्यांच्याशी आमचं वैर आहे असं कोणी बोलावं आणि आम्ही ते ऐकावं, त्या बोलणं ऐकता क्षणीच आम्ही काय सोडावेत, प्राण सोडावेत. एवढं आमचं प्रेम यांच्यावर आहे. ज्यांच्यावर आहे तेच आमच्या समोर काय आहेत, युद्धाच्या निमित्तानं उभे राहिलेले आहेत. ज्यांच्याशी आमचा वाकडेपणा आहे, वैर आहे, असं ऐकल्याबरोबर आमच्या अंगावर काय यावेत, शहारे यावेत, किंबहुना आमचा प्राणही या देहातून निघून जावा. एवढे थोर पुरुष आमच्या समोर काय आहेत, युद्धाच्या निमित्तानं उभे आहेत. आता ही अशी परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळं आता नेमकं काय करावं, म्हणजे यांना मारावं की हे युद्ध सोडून निघून जावं, या दोन गोष्टीमध्ये नेमकं काय करावं हे काही आम्हाला कळत नाही. आता ऐसे याते वधावे की अवेरुनिया निघावे, या दोहो माझी बरवे ते नेणो आम्ही. आता ऐसे याते वधावे, आता ऐसे याते वधा, आता अशांना मारावं की अवेरुनिया निघावे, किंवा यांना सोडून निघून जावं. या दोहो माझी, या दोही माझी, या दोन गोष्टींपैकी काय करावे ते आम्ही नेणो. काय करावं ते आम्हाला कळत नाही. अर्जुनाला म्हणायचंय, दुसरं कोणी युद्धाला माझ्यासमोर उभा असतं तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. मी सरळ सरळ काय केलं असतं, त्यांच्याशी युद्ध केलं असतं, त्यांना या रणामध्ये मारलं असतं. पण जे लोक आमच्या समोर उभे आहेत ना, ते कसे आहेत किंवा आमचा त्यांच्याप्रती काय भाव आहे, तर कोणी नुसतं म्हणावं की अर्जुनाचं भीष्माशी वैर आहे आणि ते बोललेलं आम्ही ऐकावं, त्या ऐकण्याबरोबरच आमचा प्राण निघून जावा देहातून, एवढा आम्ही यांना पूज्य मानतो. एवढे हे थोर योग्यतेचे पुरुष आहेत आणि तेच युद्धाच्या निमित्तानं आमच्या समोर उभे आहेत. म्हणून मला प्रश्न पडलाय की आता या अशांना, अशा या श्रेष्ठ लोकांना किंवा आमची श्रद्धा ज्यांच्यावर आहे, ज्यांचं प्रेम आमच्यावर आहे, अशांना या युद्धामध्ये मारावं की अवेरुनिया निघावे, किंवा हे पूज्य आहेत, प्रेमळ आहेत, त्यामुळं युद्धाचा त्याग करावा आणि इथून निघून जावं. या दोही माझी बरवे ते नेणो आम्ही. या दोहोपैकी काय चांगलं आहे ते आम्हाला कळत नाही. ठीक आहे, एवढं तर म्हटला, आम्हाला काही कळत नाही. आपल्याला काही कळत नाही असं वाटणं, मनोमन वाटणं, म्हणणं वेगळं आणि वाटणं वेगळं. लक्षात, कधी कधी माणसं म्हणत असतात, पण म्हणण्यापेक्षा तसा मनामध्ये विचार असला पाहिजे. आपल्याला काही कळत नाही हे असं वाटणं म्हणजे काहीतरी कळण्याकडे जाण्याची काय आहे, पायरी आहे. तर प्रयत्न करील ना माणूस, तर कोणाला तरी विचारील. आपल्याला कळत नाहीत, मग कळून घेतलं पाहिजे अशी जिज्ञासा त्याला निर्माण होईल आणि मग तो अभ्यासाला काय करील, आरंभ करील. पण मला सगळं कळतं म्हटल्यानंतर काय, मग कशाला अभ्यास करत राहील तो. अर्जुनाला एवढं तर वाटलंय, या दोहो माझी बरवे ते नेणो आम्ही. या दोन गोष्टीपैकी कोणती गोष्ट चांगली आहे ते आम्हाला कळत नाही. या श्रेष्ठ पुरुषांना मारावं की इथून निघून जावं, भिक्षांना खाऊन निर्वाह करावा, या दोन गोष्टीपैकी योग्य कोणतं ते काही आम्हाला कळत नाही. याचाच अर्थ त्याच्या ठिकाणी कार्य काय आणि अकार्य काय याचा काय आहे, अविवेक आहे, विवेक नाही आहे. कार्य म्हणजे करणीय, काय केलं पाहिजे, आणि अकार्य म्हणजे अकरणीय, काय करू नये, हे त्याला कळत नाही आहे. त्याच्या ठिकाणी अविवेक आहे. आणि तो अविवेक उत्पन्न होण्याचं कारण आपल्या यथार्थ स्वरूपाची जाणीव त्याला नाही, त्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाही आहे. म्हणजेच काय आहे, अज्ञान आहे. तो शरीरालाच काय समजतो आहे, आत्मा समजतो आहे
आणि या शरीरालाच आत्मा समजत असल्यामुळं हा शोक करतो आहे किंवा त्याला मोह झालेला आहे. या देहाधिकाचा आपला काही संबंध नसून या देहाश्रयानं राहणारं जे चैतन्य ते आपलं स्वरूप आहे, आत्मा हे आपलं स्वरूप आहे, हे जर ज्ञान असेल तर मग मोह होण्याचं काही कारण नाही आहे. मग तो कबूल करतोय माझ्या ठिकाणी काय आहे, अज्ञान आहे आणि ह्या अज्ञानामुळंच माझा हा स्वभाव काय झालेला आहे, क्षात्र स्वभाव नष्ट झालेला आहे किंवा दबलेला आहे. तो प्रश्न आता देवाला तो करतो आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमान त्वां प्रपन्नम. या श्लोकाचा अन्वय पाहूया. कार्पण्य दोषोपहत स्वभाव धर्म सम्मूढचेता त्वां पृच्छामि यत् निश्चितं श्रेयः स्यात् तत् मे ब्रूहि अहं ते शिष्यः त्वां प्रपन्नम माम शाधी. त्याचा अर्थ असा होतो, कार्पण्य दोषोपहत स्वभाव आत्मस्वरूपाचं अज्ञान हाच काय आहे, दोष आहे. आणि या दोषामुळं उपहत स्वभाव म्हणजे त्याचा जो मूळ स्वभाव आहे तो काय झालेला आहे, नष्ट झालेला आहे. मूळ स्वभाव काय आहे, क्षात्रवृत्ती आहे, त्याची क्षत्रिय आहे आणि हा स्वभाव त्याचा काय झालेला आहे, नष्ट झालेला आहे, अभिभूत झालेला आहे, दबल्या गेलेला आहे. कशानं, या अज्ञानानं. कोणत्या, या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे किंवा व्यामोह, त्याला हा जो मोह झाले महामोहाने ग्रासल्या गेलेला आहे. आणि या व्यामोह रूपी दोषामुळे ज्याचा मूळ स्वभाव काय झालेला आहे, नष्ट झालेला आहे, असा मी काय झालेलो आहे, धर्म सम्मूढ चेता धर्माविषयी व्यामोह चित्त मी झालेलो आहे. म्हणजे स्वकर्तव्याविषयी मी मूढ झालेलो आहे. का झालेलो आहे, तर कार्पण्य दोषानं माझा स्वभाव उपहत झालेला आहे, नष्ट झालेला आहे. म्हणून मी धर्माविषयी काय झालेलो आहे, सम्मूढ झालेलो आहे. स्वकर्तव्याविषयी मला भान राहिलेलं नाही, मी काय केलं पाहिजे हे काही मला कळत नाही, असा मी त्वां पृच्छामि, तुला विचारतोय. आता तो कबूल करतोय, हे देवा मी तुला विचारतोय, पण मी कसा आहे, मी असा आहे. धर्म सम्मूढ चेता धर्माविषयी माझं चित्त कसं झालेलं आहे, सम्मूढ झालेलं आहे. मला स्वकर्तव्याचं भान नाही आणि मी धर्मसम्मूढ चेता का झालेलो आहे, तर कार्पण्य दोषानं माझा स्वभाव उपहत झालेला आहे. इथं कार्पण्य शब्दाचा अर्थ आहे कृपणता. पण व्यवहारामध्ये कृपण शब्दाचा अर्थ काय करतात सामान्यपणे, कंजूस माणूस, चिक्कू. लक्षात आलं का? कृपण शब्दाचा तोच अर्थ व्यवहारामध्ये मानला जातो, पण कृपण शब्दाचा अर्थ आहे अज्ञान. कार्पण्य म्हणजे अज्ञान, कृपण म्हणजे अज्ञानी, असं आहे. व्यामोह किंवा अज्ञान असा त्याचा काय आहे, अर्थ आहे. ज्याला आत्मज्ञान नाही तो कोण आहे, कृपण आहे असं म्हटलेलं आहे. आणि या अर्थाची एक श्रुती देखील आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे, योवा एतदक्षरम गार्गी अविदित्वा अस्मात् लोकात प्रैती सकृपणः. हे गार्गी, जो या अक्षरास म्हणजे अविनाशी परमात्म तत्वास परब्रह्मास जाणल्या वाचून हा लोक सोडून जातो, मरतो, तो कृपण आहे. त्या परब्रह्माला जाणल्या वाचून जो मरतो तो कोण आहे, कृपण आहे. त्या परमात्म्याला कशाने जाणलं जाईल, ज्ञानाने. म्हणजे ते ज्ञान ज्याच्याकडे नाही, परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान ज्याच्याकडे नाही, तो अज्ञानी, त्याला म्हणतात कृपण. आणि कार्पण्य म्हणजे अज्ञान. त्या अज्ञानरूपी दोषानं उपहत स्वभाव झालेला मी धर्मसम्मूढ चेता धर्माविषयी स्वकर्तव्याविषयी मला भान राहिलेलं नाही, असा मी तुला काय करतो आहे, विचारतो आहे. यत निश्चितम श्रेय स्यात् तत् मे ब्रूहि. जे खरोखर निश्चित
कल्याणकारक असेल ते मला सांग. देवाला तो म्हणतो ज्याच्यामध्ये खरोखरच काय आहे, कल्याण आहे, ते तू मला सांग. श्रेय शब्द आहे. यत श्रेयस्यात निश्चितम ब्रूहि तन्मे. जे खरोखर, यत निश्चितम श्रेय, जे खरोखर श्रेयस्कर आहे, तन्मे ब्रूहि, ते तू मला सांग. का सांगण्याचं काय कारण? अहंते शिष्य, मी तुझा काय आहे, शिष्य आहे. बरं, शिष्य असला म्हणून काय झालं? नुसता शिष्य तू म्हटला, मी तुझा शिष्य आहे आणि सांग मला, तरी सांगावं का ज्ञान? नाही. तो म्हणतो नाही नाही, तसा बोलण्यापुरता मी शिष्य नाही. त्वाम प्रपन्नम, मी तुला शरण आलेलो आहे. माम शाधी, मला काय कर, उपदेश कर. असं कल्याणकारक जे असेल ते तू मला सांगतो म्हणतोय. याचाच अर्थ त्याने कबूल केला. आता मी कसा आहे, अज्ञानी आहे, मूढ आहे, व्यामोहचित्त आहे, स्वकर्तव्याविषयी मला ज्ञान नाही आहे. कृपण कार्पण्य नावाच्या दोषाने माझा स्वभाव नष्ट झालेला आहे. त्यानं कबूल केलं आणि तो म्हणतो जे निश्चित कल्याणकारक असेल ते तू आम्हाला सांग. श्रेय म्हणजे अत्यंतिक कल्याण. कल्याणात किंवा हितामध्ये दोन प्रकार साधारण पडतात, लक्षात आलं का? ऐहिक आणि पारत्रिक. त्यालाच प्रेय आणि श्रेय असं म्हटलेलं आहे कठोपनिषदानं. इहलौकिक जे कल्याण आहे त्याला काय म्हटलं, प्रेय. आणि पारलौकिक आत्यंतिक कल्याण जे आहे, मोक्ष, त्याला काय म्हटलेलं आहे, श्रेय. त्यानं इथं काय विचारलंय लक्षात घ्या. यत श्रेय स्यात् निश्चितम ब्रूहि, जे निश्चित कल्याणकारक आहे ते तू मला सांग. लक्षात आलं का? आता श्री गुरु देखील कोण्या शिष्याला उपदेश करतील? जो शरण आलेला आहे, जिज्ञासू आहे, विचारतो आहे. पण काय विचारतो आहे? श्रेयस्कर विचारतो आहे. प्रेयाचा मार्ग सांगतील का? सद्गुरू जे आहेत, आध्यात्मिक जे गुरु आहेत, पण आता अलीकडं त्यांनाच आध्यात्मिक गुरु मानल्या जातं जे सांसारिक उन्नतीचा मार्ग सांगतील. लक्षात आलं का? माझं बोलणं लक्षात येतंय का? टीव्हीवर असतात की नाही? त्यांना आध्यात्मिक गुरु मानण्याचं काही कारण येत नाही. जसं व्यवहारामध्ये काही अडीअडचणी आल्या तर त्या अडीअडचणीतून सोडवणारे व्यवहारामध्ये लोक असतात की नाही. कायद्याची अडचण आपल्याला आली तर आपण कुणाकडे जातो? वकिलांकडे जातो. काही शारीरिक व्याधी निर्माण झाली, ती अडचण आली तर कुणाकडे जातो? डॉक्टरांकडे जातो. त्यांना देव मानतो का? संत मानतो का? नाही. ती अडचण त्यांनी दूर केली, आपण त्याचा काहीतरी त्यांना काय दिला, मोबदला दिला. संत किंवा देव माणसं मानण्याचं काही कारण पडत नाही. अगदी तसंच एखादा कोणी आध्यात्मिक गुरु म्हणूनही घेत असेल आणि लोकांना सांसारिक उन्नतीचाच मार्ग सांगत असेल तर त्याला गुरु मानण्याचं काहीच कारण पडत नाही. गुरु कोण? सद्गुरु कोण? जो शिष्यासी मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माणी, असं म्हटलेलं आहे ना. मंत्रतंत्रा ते उपदेशिते, घरोघरी गुरु आहे ते आईते, जो शिष्यासी मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माणी, नाथ महाराज म्हणतात. मंत्रतंत्र उपदेश करणारे तर घरोघरी गुरु आहे ते आहेत म्हटले, पुष्कळ आहेत. ते काही गुरु नाहीत. समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे ऐसे गुरु आडक्याचे तीन, मिळाले तरी टाकावे. आडका सगळ्यात छोटं नाणं त्या काळाचं असेल. आताचं जसं 1 रुपया, 1 रुपयाला 3 गुरु मिळाले तरी टाकून द्यावेत म्हटले. कसे? शिष्यासी न लावी साधन, न करवी इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडक्याचे 3, मिळाले तरी टाकावे. शिष्याला काही साधना मार्गाला लावत नाही, त्याच्याकडून काही इंद्रिय दमन करून घेत नाही. तो शिष्य म्हणेल त्यालाच काय करतो, मान डोलावतो. असे गुरु आडक्याला 3 मिळाले तरी टाकावे. विषय काय आहे? अर्जुन हा श्रेयाविषयी विचारतोय, त्याने प्रेयाविषयी विचारलं नाही. राज्यप्राप्ती मी कशाने करील, हे युद्ध मी कशाने जिंकेल, हे देवा तू मला सांग, असं म्हणतोय का तो? युद्धामध्ये मी कोणती व्यूहरचना करू, यांच्यावर
हल्ला करताना कोणत्या अस्त्राचा प्रयोग करू, खरं तर ते विचारलं पाहिजे त्याने, नाही का? एक व्यावहारिक पातळीवर जर विचार केला तर आता युद्ध प्रसंग आहे, त्याने ते विचारावं. तो म्हणतो नाही, जे आत्यंतिक कल्याणकारक आहे, ज्यानं आमचं खरं कल्याण होईल, खरं हित होईल, ते तू आम्हाला सांग, कारण मी तुझा शिष्य आहे, तुला शरण आलेलो आहे, तू काय कर, मला लवकर उपदेश कर. मी सांगत होतो हित कल्याण किंवा हिताचे दोन प्रकार, सांसारिक हित आणि पारत्रिक हित. तर पारत्रिक कल्याणाविषयी तो विचारतोय, श्रेयाविषयी विचारतोय, प्रेयाविषयी तो विचारत नाही आहे. आणि श्रेयाविषयी फक्त जिज्ञासू साधकच विचारत असतो, ज्याला आत्मतत्व जाणण्याची काय आहे इच्छा आहे, देव कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, माझा देवाचा काय संबंध आहे, लक्षात, तो त्याची प्राप्ती मला कशाने होईल, असेच प्रश्न तो करत असतो, श्रेयाची इच्छा असणारा. म्हणून त्याने काय केलं, श्रेयाविषयी विचारलेलं. यत श्रेयस्यान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधीमान त्वाम प्रपन्न. ज्ञानासाठी गुरूंकडे जावं लागतं, गुरूंना शरणही जावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते, त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घ्यावी लागते, मग ते ज्ञान प्राप्त होत असतं. आणि मी मगाशी बोललो त्याप्रमाणे नापृष्ठ कस्यचित ब्रूयात, विचारल्याशिवाय सांगू नये. पुन्हा न चान्यायेन पृच्छतः, अन्यायानं विचारलं तरी देखील सांगू नये, न विचारताही सांगू नये. कोणी अन्यायानं विचारत असेल, सांग या श्लोकाचा काय अर्थ आहे, नाही सांगायचं, लक्षात आलं का? किंवा त्याने विचारलं नाही तरी त्याला सांगायचं नाही. मुळेच जानन्नपि ही मेधावी जडवल्लोकमाचरेत, जाणत असूनही ज्ञानी पुरुषानं मूर्खासारखं काय करावं, आचरण करावं, मला काही कळत नाही असं त्याला स्पष्ट सांगायचं. मोठे मोठे लोक असंच वागत असतात, आम्हालाही त्याचा अनुभव आहे. मोठे मोठे महान पंडित, ज्ञानी महात्मे, त्यांना जर कळालं याचा काही अधिकार दिसत नाही तर ते सांगतात मला काही कळत नाही, मी महामूर्ख आहे म्हणत असतात ते स्वतःविषयी, मोठे मोठे ज्ञानी लोक. कारण त्यांना ठाऊक असतं याचा समोरच्याचा काय नाही, याच्यामध्ये अधिकार नाही आहे. तेवढी जिज्ञासा त्याची जर तीव्र होईल तरच ते काहीतरी सांगायला सुरुवात करतात. म्हणून प्राचीन काळी अगोदर श्री गुरूंकडे गेलो गुरुकुलामध्ये की अगोदर सेवा करावी लागायची, वर्षानुवर्षे सेवा, मग त्यातून जे खरे जिज्ञासू असायचे ते टिकून राहायचे आणि मग त्यांना ज्ञान दिल्या जायचं. असं आहे, अशी प्राचीन गुरुकुल पद्धती होती. पण तो म्हणतो मी आपला शिष्य आहे, आपल्याला शरण आलेलो आहे, मला काय करा, उपदेश करा. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. आम्हा काय उचित ते पाहता येथ न स्फुरे, आम्हास काय करणं योग्य आहे, आमच्यासाठी काय उचित आहे हे पाहता न स्फुरे, पाहता येथ न स्फुरे. पाहता म्हणजे विचार करूनही यावेळेस आम्हाला काही सुचत नाही. तो म्हणतो आम्ही विचार करून पाहतो आहोत की नेमकं आमचं हित कशात आहे, आम्ही काय केल्यानं उचित होईल हे आम्ही विचार करतो आहोत, पण विचार करूनही आम्हाला कळत नाही आहे. जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, कारण जे येणे मोहे माझे चित्त व्याकुळ, कारण या मोहानं माझं चित्त ग्रस्त झालेलं आहे. आता त्याने कबुली दिलेली आहे, मी मोहग्रस्त झालेलो आहे, ही त्याने काय केली, कबुली दिली. त्या रोगी माणसाला हे वाटलं पाहिजे की मी रोगी आहे, मग त्याचा इलाज करणं काय होईल पुढं सोयीस्कर राहील ना. दुसऱ्याने जर सांगावं की याला आजार झाला, त्यानं कबूल करावं लागेल. तो जोपर्यंत कबूल करत नाही मी आजारी आहे तोपर्यंत त्याच्यावर उपचार करणं भल्या भल्या वैद्यांनाही शक्य होऊ शकत नाही. त्याने अगोदर मनोमन मानावं लागेल की मी आता रोगग्रस्त झालेलो आहे, आता हे सांगतील त्याप्रमाणे आपण आचरण आहारविहार ठेवला पाहिजे. नाहीतर तो म्हणेल मला काय झालंय, मला काय धाड भरली म्हणतात की नाही लोक, असं आहे. आणि मग असाच दुराग्रह बाळगून बाळगून मोठ्या व्याधींना मग सामोरं जावं लागत असतं. चांगले धष्टपुष्ट माणसं, कष्टाळू प्रकृती असलेली, चांगलं दणकट शरीर असलेली माणसं, पण आता
झाला. दुर्योगानं म्हणा, त्यांना काय झालं, एखाद्या व्याधीने ग्रासलं, ते लवकर मानतच नाही. मला कसा काय आजार होऊ शकतो म्हणतात ते. माझ्या परिचित आहेत अनेक लोक. आता त्यांना सांगितलं ते शुगर टेस्ट करून घ्या, नाही नाही मला असूच शकत नाही. लक्षात आलं का? आणि मग बळेच तपासली त्यावेळेस भयंकर त्याचा रेंज पुढे गेलेली, तरी देखील नाही मला होऊच शकत नाही. आणि मग एक दिवस मोठ्या आघाताला काय व्हावं लागतं, सामोरं जावं लागतं. त्यानं कबूल केलं पाहिजे, मग इलाज करणं सोपं जातं. आता यानं कबूल केलं, आम्हा काय उचित ते पाहतानाच पुरे येत. तो म्हणता आम्ही विचार करतोय, पण विचार करून देखील काही सुचत नाही आम्हाला. यावेळी काय करणं योग्य हे काही आम्हाला सुचत नाही. का? त्याचं कारण देखील त्याला कळालंय. आपल्याला हा आजार आहे हेही कळावं आणि हा या कारणामुळं झालेला आहे हेही कळावं. ते कळालं की मग ते रोगाचं जे कारण आहे ते काय करील, तो सोडून देईल ना. अमुक अमुक गोष्टीचा अतिरेक मी केल्यामुळं मला ह्या व्याधीने ग्रासलेलं आहे असं काही एकदा त्याला कळालं, त्या रोग्याला स्वतःला, मग तो काय करील, ते रोगाची जी कारण आहेत ती सोडून देईल ना. तो म्हणतो जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, ह्या मोहानं माझं चित्त व्याकुळ झालेलं आहे, ग्रस्त झालेलं आहे. आम्हा काय उचित, आम्हास काय योग्य आहे हे आम्हाला कळत नाही. माणसाला हे आपलं हित कशात आहे एवढं कळावं, असं आहे. आपण काय करणं उचित आहे हे कळावं, म्हणजे मग बाकी सगळं योग्य होतं. उचित जाणावे मुख्य धर्म आधी तुकोबराय म्हणतात. उचित काय आहे हे आपल्याला अगोदर कळावं, पण कळत नाही माणसाला. त्याचं कारण देखील तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. उचित न कळे इंद्रियांची ओढी. इंद्रियवश झालेल्या माणसाला उचिताचा विसर पडतो. इंद्रिय प्रक्षुब्ध झाली असता मन विकारवश होतं, बुद्धीचा तोल जातो, बुद्धी अस्थिर होते आणि मग ती अस्थिर बुद्धी उचित अनुचिताचा विचार करू शकत नाही. तुम्ही पहा, थोड्याशा शारीरिक व्याधीने पिडलेला मनुष्य सुद्धा त्याचंही मन काय होत असतं, विक्षिप्त होतं आणि काय करावं आणि काय करू नये हे त्याला सुचत नाही. मनाचं स्थैर्य आवश्यक आहे उचित कळण्याकरता. मी तर म्हणतो व्यावहारिक हित सुद्धा आपलं नक्की कशात आहे हेही कळण्याकरता मनाच्या स्थिरतेची काय आहे आवश्यकता आहे. अनेक वेळेस आम्ही चिंतन करत असतो, कोणतंही काम करत असताना. एखादा उत्तम शिक्षक आहे, पण त्याचं जर चित्त अस्थिर असेल तर तो ज्या शिकवणं या कलेमध्ये निष्णात आहे ते देखील चांगलं शिकवू शकत नाही. उत्तम चालक आहे गाडी चालवणारा, पण त्याचं चित्त जर अस्थिर असेल तर तो योग्य रीतीनं त्याचं काम करू शकत नाही. कोणी डॉक्टर असेल, उपचार करणारा लोकांवरती, पण तो जर अस्थिरचित घरून भांडूनच आलेला असेल तर लक्षात सांगा. शाळेत नाही का शिक्षक लोक घरून जर भांडून आले तर मुलाला मारतात म्हणे काही कारण नसताना. असो, मग कोणतंही काम असो, तुमचं व्यावहारिक असो की कोणतंही असो, ते करत असताना मनाच्या स्थिरतेची काय आहे आवश्यकता आहे. आता याचं मन गोंधळून गेलं. तो म्हणतो मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, या मोहानं माझं चित्त काय झालेलं आहे, व्याकुळ झालेलं आहे, गोंधळून गेलेलं आहे. आणि मग मोहानं गोंधळून गेलेल्या चित्तानं उचित काय आणि अनुचित काय हे कसं ठरवावं म्हणून तो म्हणता आम्हाला काही कळत नाही. विचार करून पाहिलं तरी देखील सुचत नाही. आम्हा काय उचित ते पाहताना स्फुरे येथ जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशी, मग पासीचा असता न दिसे वस्तू जात. दृष्टांत देऊन सांगतो तो. जैसे तिमिरावरुद्ध दृष्टीचे तेज भ्रंशे, मग वस्तू जात पासीच असता न दिसे. जैसे ज्याप्रमाणे तिमिरावरुद्ध, तिमिर अवरुद्ध, तिमिर रोगाने आवृत्त झालेले जे नेत्र आहेत, दृष्टी, तेज भ्रंशी, त्या नेत्राचं तेज काय झालं, नष्ट झालं. तिमिर रोग, तिमिरानं अवरुद्ध, तिमिर शब्दाचा अर्थ आहे अंधार देखील होतो. आणि त्या अंधारानं आवृत्त झालेले नेत्र, त्या नेत्राचं तेज काय होतं, नष्ट होतं. आणि मग वस्तू जात पासीचा असता न दिसे. मग कोणताही पदार्थ
जवळ असला तरी देखील दिसत नाही. गडद अंधार पडला, त्या अंधारानं आपल्या दृष्टीचं तेज काय झालं, लोपलं. वस्तू जवळ आहे पण दिसत नाही, किंवा तिमिर नावाचा रोग, आणि त्या रोगानं दृष्टीला बाधा निर्माण झाली तरी देखील जवळ असलेली वस्तू आपल्याला दिसत नाही. हे उदाहरण दिलं त्यानं. तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असता न दिसे वस्तू जात. कोणतीही वस्तू जवळ आहे पण दिसत नाही दृष्टीचे तेज गेल्यानंतर. मग ते तेज कशाने जावं, तिमिर म्हणजे अंधार, त्यानं अवरुद्ध झालेले नेत्र म्हणा, किंवा तिमिर नावाचा रोग, त्यानं दृष्टीला बाधा निर्माण झालेली असेल, दृष्टी गेलेली असेल, तरी देखील जवळ असलेली वस्तू ही दिसत नाही. हे जसं देवा मज तैसे जाहले, जे मन हे भ्रांतिग्रासिले, आता काय हित आपुले तेही नेणे. तो म्हणतो देवा तैसे मज झाले, देवा तैसे मज जाहले, हे देवा त्याप्रमाणे मला झालेलं आहे, जे हे मन भ्रांतिग्रासिले, कारण हे माझं मन भ्रमानं व्यापल्या गेलेलं आहे. आणि त्यामुळं आता आपुले हित काय तेही नेणे. त्यामुळं अशा स्थितीमध्ये आपलं हित नेमकं कशात आहे हे मला काही समजत नाही. ज्याप्रमाणे अंधाराने म्हणा किंवा तिमिर रोगाने म्हणा दृष्टी बाधित झाली तर जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाही, त्याप्रमाणे माझं मन हे भ्रमानं भ्रांतीनं व्यापल्या गेलेलं असल्यामुळं अशा स्थितीमध्ये हित नेमकं कशात आहे, आमचं हित कशात आहे हे आम्ही जाणत नाही, हे आम्हाला समजत नाही. देवा मज तैसे झाले, जे मन हे भ्रांतिग्रासिले. भ्रांती म्हणजे मोह. भ्रांतीलाच भ्रम म्हणतात, अविवेक म्हणतात, अज्ञान, मोह, माया इत्यादी वेगवेगळी काय आहेत, नावं आहेत. त्या भ्रांतीनं माझं मन काय झालं, ग्रासल्या गेलेलं आहे, व्यापल्या गेलेलं आहे. आणि त्यामुळं मला आपलं हित कशात आहे हे काही कळत नाही. कोणाला हित कळत नाही त्याच्यातून आपल्याला अनेक उत्तरं मिळू शकतात ना. आपलं हित नेमकं कशात आहे हे कोणाला कळत नाही, ज्याचं मन भ्रांतीनं ग्रासल्या गेलेलं आहे त्याला. अर्जुन म्हणतो माझं मन भ्रांतीनं ग्रासल्या गेलेलं असल्यामुळं आता आपलं हित नेमकं कशात आहे हे आम्हाला कळत नाही. मग आम्हाला कळत नाही तर मग तसंच राहायचं का, कल्याण करून घ्यायचं नाही का, नाही करून घ्यायचं. मग आपल्याला कळत नसेल तर कोणाला तरी विचारलं पाहिजे. म्हणून तो म्हणतो तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्वा घवे आम्हासी तू. होतील की नाही आज. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, आमचं हित कशात आहे हे तूच काय कर, लक्षात घे. या संबंधी तूच काय कर, विचार कर. आणि निकेते आम्हा सांगावे, आणि जे चांगलं आहे आमच्यासाठी, जे चांगलं आहे ते तू काय कर, आम्हाला सांग. का बरं, का सांगायचं. जर देवानं विचारलं का सांगायचं, तुझं हित तुला कळत नाही म्हणून तू मला विचारतो आहेस, आणि मी तुझं हित कशात आहे हे तुला सांगायचं. का सांगायचं तर तो म्हणतो कारण तूच आम्हाला काय आहेस, जे आम्हाशी सखा आघवे सर्वस्व तू. कारण तू आमचा कोण आहेस, सखा आहे, आप्त, इष्ट, आत्मीय, सगळा काय कोण आहेस, तूच आहेस. एकंदर सर्वस्व आघवे सर्व आमचं सर्वस्व कोण आहे, तूच आहेस. म्हणून निकेते आम्हा सांगावे. निके म्हणजे चांगलं, खरं, जे खरोखर कल्याणकारक आमच्यासाठी असेल ते तू आम्हाला सांग. कारण जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू, तू कोण आहेस, आमचा प्रिय मित्र आहे, सखा आहे. लक्षात आलं का. सर्वस्व आणि सर्व काही आमच्यासाठी सर्वच तू आहेस. कोण कोण सर्व आहेस, तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते. तू कोण आहेस. देवानं जर विचारलंच, हे अर्जुना तू मला म्हणतो आहे की हे देवा तू आमचं सर्वस्व आहे. सर्वस्व म्हणजे नेमकं काय काय आहे तर तो म्हणतो तू आमचा कोण आहे, गुरु आहे, बंधू आहे, पिता आहे, तू आमची इष्ट देवता, तूच आमचं
इष्टदैवत आमची आवडती देवता देखील कोण आहेस? तूच आहेस. आणि आपदी तूची आमुते सदा रक्षिता. आणि आपत्ती काळी, संकट काळी तूच आमुते सदा रक्षिता, आमचा नेहमी रक्षण करणारा देखील कोण आहे? तूच आहेस. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते. गुरु म्हणजे आचार्य, विद्यादाता. बंधू म्हणजे भाऊ, पिता वडील, पुन्हा इष्टदेवता आवडतं असलेलं दैवत. आणि आपत्ती काळी आमुते तूची सदा रक्षण, आमचं तूच काय केलेलं आहे? सदैव रक्षण केलेलं आहेस. अनेक प्रसंग आपल्याला पांडवांच्या जीवनात दिसून येतील. त्या प्रसंगी भगवंताने या पांडवांचं वेळोवेळी काय केलेलं आहे? रक्षण केलेलं आहे. लाक्षागृहातून भगवंताच्या कृपेमुळंच पांडवांचं काय झालेलं आहे? रक्षण झालं. पांडवांची सुटका झालेली आहे. पुन्हा त्या द्यूत समयी त्या द्रौपदीचं वस्त्रहरण दुष्ट असलेल्या त्या दुःशासनाने केलं. त्यावेळेस भगवंत त्या द्रौपदीचं वस्त्र झालेलं आहे. अनेक प्रसंग महाभारतामध्ये. पांडव वनामध्ये होते त्यावेळेस दुर्वास ऋषी 60,000 शिष्यासह आलेले होते. त्यावेळेस देखील रक्षण कोणी केलं? भगवंतानेच केलं. म्हणून तो म्हणतो ज्या ज्या वेळेस आमच्यावरती आपत्ती आल्या त्यावेळेस सर्व काळ तूच आमचं काय केलेलं आहे? सर्व रक्षण केलेलं आहे. घ्यायच्या केवढ्या ओव्या? जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेण्या भेरू, की सरिता ते सागरू तेजी केवी. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा भेरू नेणे, ज्याप्रमाणे जैसा गुरु शिष्या ते सर्वथा अभेरू नेणे. ज्याप्रमाणे सद्गुरू तो अनन्य असलेला जो शिष्य आहे त्याची उपेक्षा करत नाही किंवा अभेरू नेणे, त्याचा त्याग करण्याचं जाणतच नाही, मनातही आणत नाही. कोण? सद्गुरू. काय मनात आणत नाही? शिष्याचा त्याग करण्याचं. की सरिता ते सागरू तेजी केवी, किंवा सागर म्हणजे समुद्र, सरिता ते केवी तेजी, नद्यांचा त्याग कसा काय करू शकेल? सद्गुरू सत्शिष्याचा कधीही त्याग करण्याचं मनातही आणत नाही. आणि सागर समुद्र हा त्या नद्यांचाही त्याग करत नाही. तेजी केवी कसा करू शकेल? ना तरी अपत्या ते माय, सांडोणी जरी जाय तरी ते कैसेनी जी आहे की कृष्णा, ना तरी म्हणजे किंवा माय आई, अपत्या ते जरी सांडोणी जाय, जर त्या ताण्या मुळाला सोडून दूर निघून गेली तर ते मूल कसं काय जगू शकेल? ऐके कृष्णा, कृष्ण ऐक. माझ्या बोलण्याचा अभिप्राय लक्षात घे हे देवा. हे जे सांगतोय, हे एवढी उदाहरणं मी देतोय, हे माझ्या बोलण्याचा अभिप्राय हे देवा लक्षात घे. आई जर त्या तान्ह्या मुलाला सोडून निघून गेली तर ते मूल कसं काय जगू शकेल? मग देव म्हणतील ना, हे मुलाचं कशाला उदाहरण मला सांगतोय? तर अर्जुन म्हणतो हे माझ्या बोलण्याचा अभिप्राय लक्षात घे. हे मी कशासाठी सांगतोय? लक्षात आलं? मी त्या मुलाच्या ठिकाणी आहे, तान्ह्या मुलाच्या ठिकाणी, आणि तुला मी माझी काय म्हणतोय? आई म्हणतोय. आणि तूच आमचा जर अवेअर केला तर त्या मुलानं जगायचं कसं? तैसा सर्वापरी आम्हासी देवा तुची एक आहासी, आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे, तैसा सर्वापरी आम्हासी देवा तुची एक आहासी. देवा, हे देवा, तैसा म्हणजे ह्या वर सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे आम्हाला सर्वतोपरी तूच एक आहेस. आम्हाला दुसरं कोणी नाही, तूच एक आहेस. आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे, आणि माझं यापूर्वीचं जे बोलणं आहे तुला जर मान्य होत नसेल, मी आता जे बोललो यापूर्वी जे बोललेलो आहे, बोलिले जरी न मानिसी मागील माझे, तरी ह्या दोन ओव्या एकत्र हे करावे लागतील. तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेणा धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे. आता हे देवा, यावर सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे सर्वतोपरी आम्हासाठी कोण आहे? तूच एकटा आहेस. आता माझं यापूर्वी मी जे बोललो, मी युद्ध करणार नाही, यांना मारणार नाही, यांना मारणं म्हणजे पाप लागेल वगैरे, हे असं मी जे काही बोललेलं आहे ते जर तुला मान्य नसेल
आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे, जरी माझे मागील बोलिले न मानिसी. आणि हे देवा, जर तू माझं माग मी बोललेलो ते तुला मान्य होत नसेल तरी उचित काय आम्हा ते जे व्यभिचारेण धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे. आता तर मग माझं पाठीमाग बोललेलं तुला जर मान्य नसेल तर मग पुरुषोत्तमा, हे भगवंता, हे श्रीकृष्णा, तरी आम्हा काय उचित, युद्ध करणं किंवा न करणं यापैकी आम्हाला कोणतं योग्य आहे. आणि जे धर्माव्यभिचारेण आणि जे धर्माशी विरुद्ध नाही ते झडकरी आता सांगे, तेच आता लवकर सांगा म्हटले. त्याला घाई झालेली ऐकण्याची. तो म्हणतो लवकर सांगा. काय सांगा? आम्हाला कोणतं योग्य आहे ते लवकर सांगा. युद्ध करणं योग्य किंवा युद्ध न करणं योग्य हे आम्हाला लवकर सांगा. आणि ते देखील कसं असलं पाहिजे? धर्माव्यभिचारेण, धर्माशी विरुद्ध नसेल असं सांगा. धर्म काही मला कळत नाही, पण तुम्ही आम्हाला या दोन गोष्टीपैकी कोणती गोष्ट करणं योग्य आहे हे सांगाच, पण ते धर्माशी अविरोधी असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही सांगायचं युद्ध करणं, आणि युद्ध करणं हे जर अधर्म असेल तर ते काय आम्हाला सांगू नका. किंवा युद्ध न करणं हे तुम्ही आम्हाला सांगाल, पण तेही धर्माशी विरोधी असेल तेही आम्हाला सांगू नका. जे धर्म असेल, धर्माला मान्य असेल, धर्माशी ज्याचा विरोध नसेल असं आम्ही नेमकं काय करावं हे आम्हाला तुम्ही सांगा. तरी उचित काय आम्हा जे व्यभिचारेण धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात, शतसकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्य. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.